त्यांच्याकडेच त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत. साहेब, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवा भाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थितीत? असं आहे की त्यांचा असा विचार केला असेल ना. आता हे जे आहे, आता लोक वाद वाटतील उद्यापासून किंवा आता बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल, त्याच्यानंतर लोक वाद वाटतील की विजेचं बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही, त्याची मागणी करायला कोणी येतं का काय. लोक आणि विशेषतः तरुण मुलं वाद वाटतील की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल. या सगळ्या गोष्टी विचार केलं, ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचं लक्ष लागेल आणि हे सरकार जे बनेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या पुढं वाटचाल करणार आहे की काही विभागणी यामध्ये होऊ शकते? आमची बैठकच झाली आहे. बैठक होईल या 2-4 दिवसात. 90 जागांपैकी ओबीसीना ज्या 90 जागा दिल्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडं ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? मी त्याचा अभ्यास नाही केला अजून प्रत्येक मतदारसंघात. पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. माझ्या कानावर काय आली चर्चाच आहे म्हणून सांगतोय मी. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता. मला काही फारसा वाटत नाही. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसण्याची पहिलीच वेळ आहे, कसं बघता तुम्ही? पहिलीच वेळ नाही, 1980 साली सुरुवाती झाली होती, 2-3दा झाली होती. नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनवू शकत होते. आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला आठवत असेल, एकदा एका वर्षी मी होतो, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे काय नाव त्यांचं निहाल तेही होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंत नगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का तो आम्हाला ऐकायला मिळेल? अशी वेळ त्यांच्यासोबत कधी आली नव्हती. ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते शेवटी. आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात आहे. शेवटचा प्रश्न, काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला? अभिप्रेत असणारं राजकारण घडतंय का किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय? काय आता तुमचा सल्ला असणार? असं की अजून सरकार सुद्धा बनलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या किंवा अशात आम्ही अपेक्षा करायची काही योग्य नाही. त्यांना संधी तर द्यावीच लागेल आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय, गव्हर्नमेंटच्या प्रायोरिटीज काय हे कळेल पुढच्या 1 महिना 15 दिवस, त्याच्यानंतर भाष्य करू. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आता त्या कालच्या निकालात? पॉईंट असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही, पण आम्हा लोकांचा प्रयत्न हवाच राहील. काही झालं तर महाराष्ट्राचं सामान्य ऐक्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा, विकासाच्या गतीच्या रस्त्याने जायचा, त्याच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये. बदलला गेलाय का? लोकांचा कल उजव्या विचारसरणीकडे झुकतोय असं त्यांनी किंवा उजवी विचारसरणी स्वीकारली असं काय वाटतं का या निकालातून? असं एक याच्यात एक कलर आहे असं लोक सांगतात की याच्यात एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे. आणि मी आता करारला बसतो आहे, त्या करारमध्ये
असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. फारसा नाही पण असतो. साहेब 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं ही यापूर्वी होतं. आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जी गणित करतात तोच निकाल येते. 5 वर्ष काम करायचं आमदारांनी आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांनी ते निवडून यायचे कामाच्या जीवावरती. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतोय का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जे होते तोच पुढे निकाल करतो. असे की मतदारांच्या समोर काय काय नक्की पोचवलं जातंय आणि त्याचा परिणाम किती आहे याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल. पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रीतीनं मांडला. आमची आघाडी म्हणून एका विचाराने लोकांच्या समोर ते गेले. त्यातले अनेक लोक असे की वर्षानुवर्ष लोक बांधिलकीची विचाराची ते लोकांच्यात काम करतच होते करतील. आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला त्यामुळे तेच अजून त्याच्यावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. ते म्हणतात की थोडा आम्हाला खोलात जाऊन याचा अभ्यास करूया आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्क केलं अशा पद्धतीची भूमिका भाजपचे नेते म्हणत आहेत. आता भाजपचे नेते सांगतात त्याचा अर्थ RSS होते तर त्यांची माहिती केवळ माझ्यापेक्षा अधिक ऑथेंटिक आणि ऐकायला असं मिळतं की रँक अँड फाईल RSSची या निवडणुकीमध्ये उतरली होती. पण त्यांच्या विचारधारेच्या जवळचे जे उमेदवार असतील त्यासाठी ते उतरले तर कोणाला हरकत घ्यायचं काही कारण नाही. तो त्यांचा अधिकार. साहेब दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र एकूण मताचं सगळे आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असेल. असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. त्यांनी वोटशेअरचा विषय ते मांडतात आणि स्वतः मात्र ते काही समाजी ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठानचे लोक टोप्या घालून प्रचार करतात तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकास आघाडीने नेत्याने घेतलं नाही. आता चौथ्या काय घातल्या चौथ्या काय म्हणजे याचं काय ऑब्जेक्शन. प्रश्न असा आहे की बहुत जिहाद ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून एक धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं फायदा दिसतं. महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येतं या निकालातून. एकदम नकार देता येत नाही. साहेब महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसतंय त्याच्यामुळे EVM मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला वाव मिळतं. असं एकदा आमचा पराभव झाला. पराभव झाला तर उगीच मशीन किंवा यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. सर 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलं दिसत नाही. दिसत नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असं आहे. आणखी 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन आहे. बरं ते जर संपलं किंवा आपली गाठ पडेल नेहमी. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय